सगळ्यात सोपी, छान आणि सगळ्यांना आवडणारी आजची रेसिपी म्हणजे पपयाचा ज्यूस. पपयाचा ज्यूस जसा हेल्दी असतो तसा जास्त जर आपण कट करून दिला तर तो खाल्ला जात नाही, पण पपयाचा ज्यूस मात्र जास्त प्रमाणात पोटात जातो. आज मी पपया खूप छान पिकलेला असल्यामुळे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. त्यापूर्वी वरची जी साल आहे ती अलगदपणे काढून घ्यायची आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्याही काढून घ्यायच्या. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे की जेणेकरून मिक्सरमध्ये ते फिरवताना त्याची छान अशी पेस्ट होईल. नाहीतर काय होतं, मोठ्या मोठ्या जर आपण पीस केले तर ते काही वेळेस मिक्सरमध्ये फिरत नाहीत आणि त्याच्या गाठी राहतात आणि ते वेस्ट होतं. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पपयाचे बारीक तुकडे झालेले आहेत. थोडीशी साखर, इथं मी पिठी साखर घातलेली आहे आणि अगदी चिरडं दूध घातलेलं आहे. पेस्ट झाल्यानंतर आणखीन थोडंसं चिरडं दूध मिक्स केलं की पपयाचं ज्यूस अगदी पिण्यासाठी तयार.